खरेदी करू म्हणून मग मी या भिंतीवरून आले. अच्छा, हा, पण तू नक्की आधीपासून होतीस ना? नाही म्हणजे मी कधीपासून इथेच आहे, पण मला तू दिसलीच नाहीस. नाही म्हणजे नक्की हेच कारण आहे ना की काहीतरी लपवतीयस माझ्यापासून? श्रावणी तुझ्यापासून काय लपवायचंय अगं? मग? काय झालं माहितीये का, मला यायला जरा उशीर, तर यांच्याकडचे पासेस संपले अगं. म्हणजे मी ब्लॅकनेस सुद्धा घेऊ शकत होते, मी तसं त्यांना म्हणाले, पण मला मिळालेच नाहीत ग. म्हणून मग मला भिंतीवरून यावं लागलं. कळतंय का तुला? अच्छा. हा. आणि काय ग, ही कपल पार्टी आहे, तू एकटीच काय करतेस? अक्षय कुठे? अक्षय ना? अगं ते म्हणजे ते काय झालं, त्याला एक अर्जंट मीटिंग अटेंड करायची होती, हो. म्हणून मग तो म्हणाला की तू पुढे, मी येतो मागून. पण बरं झालं तू भेटलीस मला, छान एन्जॉय करूया, छान कंपनी मिळाली मला. श्रेयस भाऊजी, तुम्ही ऑफिसला जायला सुरुवात केली? हा, आता हळूहळू केली आहे सुरुवात. अरे वा, नाहीस. पण मग काय एकटाच जातोस की? आपण ना सगळे म्हातारे झालोय असं वाटतंय मला. म्हातारे? तू झाली असेल म्हातारी, आम्ही तर अजून यंग आहोत. करेक्ट, एकदम यंग अँड एनर्जेटिक. मग असेच आता गप्पा मारत बसणार आहोत का आपण? आज व्हॅलेंटाईन डे ना, छान सेलिब्रेट करायला आलोय ना. डान्स करूया? दॅट्स लाईक माय वाईफ. आपण काय करतो इथे बसून? चला. चला. फक्त तू जरा सांभाळू ना, तू काळजी घे रे तिची. डोंट वरी. चला चल या. स्वानंदी, श्रेयसला अजून माहिती नाहीये की मी तारा आहे. त्याला अजूनही असंच वाटतंय की मी आराध्य आहे. प्लीज प्लीज तुम्ही सांभाळून घ्या, त्याच्या समोर मला तारा म्हणू नका. बर. मणी सर, मला काहीतरी सांगायचंय. बोला ना. श्रेयस भाऊजींना अजूनही माहिती नाहीये की ती तारा आहे. ते तिला आराध्यात समजतात. काय झालं? काही नाही. काही नाही. आता तुझं फुल कॉन्सन्ट्रेशन, पूर्ण लक्ष फक्त माझ्याकडे हवं इथे. स्वानंदी. मणी सर, अहो हे स्वानंदी, ऐका. तुम्हाला माहिती आहे, कुठलीही मुलगी प्रेग्नंट झाल्यानंतर खूप जास्त सुंदर दिसते. हो. आता त्या अख्ख्या डान्स फ्लोअरवर तुम्ही एकमेव अशी मुलगी आहात जी प्रेग्नंट आहे. आणि मला विचाराल तर आता या क्षणाला सगळ्यात जास्त सुंदर तुम्ही दिसताय. काही काय मणी सर. खरंच, माझ्या नजरेने बघा एकदा. स्वानंदी,
लोकांचा विचार नका करू, आपला करा. नाही का संचिता, सुचितचा काहीच पत्ता नाहीये. आय मस्ट से मणी आणि स्वानंदी छान एन्जॉय करतात, हो ना? हम्म. पत्ता तर तुझ्या अक्षयचा सुद्धा नाहीये ग. पण तू आहेसच की इथे, ती ही एकटी. आणि तुझ्या समोर तुझे ते श्रेयस आणि आराध्या की तारा, ते सुद्धा छान एन्जॉय करतात. काय ग? हं? खरं सांगू संचिता, अक्षय नाही येणार आहे. मी इथे आले त्या ताराच्या तोंडून खरं बाहेर काढायला. कसलं खरं? हेच की ती आराध्या नसून तारा आहे. तिने स्वतःहून श्रेयसला सांगितलं पाहिजे. ज्या क्षणी ती हे सांगेल ना, तो क्षण त्यांच्या प्रेमाचा शेवटचा क्षण असेल. आणि तो आजच यावा म्हणून मी ते आले. बापरे, तुमचं हे प्रकरण चालूच आहे का अजून? नाहीतर काय. श्रावणी, खरं सांगू का, मी सुद्धा इथे मणी आणि स्वानंदीसाठी आले. या दोघांची वाट लावायची आहे मला. खराब करायचं यांचा व्हॅलेंटाईन. आम्हा तिघांना आउट हाऊस मध्ये ठेवून स्वतः मात्र मज्जा मारताय तिथे. तू कुठले? हे काय नाचतायत? आवडत. म्हणून दोघे हं? सगळेच नाचताय तिथे. तेच ना संचिता, ते चौघे मिळून जर एन्जॉय करू शकतात, तर आपण दोघी मिळून या चौघांची वाट का नाही लावायची? एक्झॅक्टली.